हॅलो एव्हरीवन, मी अनुष्का एम्स अकॅडमीची 12th स्टुडंट आहे. मी इथे नीटचं प्रिपरेशन करते आणि एम्स अकॅडमीमध्ये बायोलॉजीचे आमचे सगळे चॅप्टर्स डिटेल वाईज घेतले जातात आणि NCERT लाईन बाय लाईन पण घेतली जाते. त्यामुळे आम्हाला प्रत्येक लाईनमध्ये जो काही MCQ येतो तो आम्हाला डिटेलमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन समजतं आणि त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल चॅप्टरची आमची मॉक टेस्ट घेतली जाते. त्याचबरोबर संडेजला आमची 720ची मॉक टेस्ट पण होत राहते. आमच्या त्यामुळे स्कोअर हळूहळू वाढत जातो आणि आत्ता 720च्या मॉक टेस्टमध्ये आमचा स्कोअर बऱ्यापैकी चांगला येत आहे आणि प्रिपरेशन पण आमची खूप चांगली होते. मी माझं नीटचं प्रिपरेशन 11th स्टँडर्डमधून एम्स अकॅडमीमध्ये करत आहे. एम्स अकॅडमीमध्ये सगळे फॅकल्टीज खूप छान शिकवतात. त्यातही केमिस्ट्रीमध्ये खूप छान शिकवत असतात, कन्सेप्च्युअली शिकवत असतात. सगळे PYQ कवर केली जाते. मी नीटसाठी प्रिपरेशन करते आहे. त्यातही JEE मेन्सचे जे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत नीटसाठी ते क्वेश्चन्सही कवर केली जाते. नीटसाठी स्पेशल इंटिग्रेटेड बॅच होतात. त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो त्याचं स्पेशल MCQs, टॉपिक्स, कॉन्सेप्ट्स घेतात. नीटचं बायोलॉजी लाईन बाय लाईन NCERT कवर होते. PYQs कवर होतात. एका चॅप्टरचे 500+ तर मिनिमम होतात आणि फिजिक्सचे सर कॉन्सेप्ट रिअल लाईफ बेस्ड एक्झाम्पलवरून समजून सांगतात. परत त्याच्यावर आमची 180ची नीट बेस दर वीकला संडेला टेस्ट होते. नीटची मॉक टेस्ट पण होते आणि 720ची पण मॉक टेस्ट होते आणि इथली ओव्हरऑल फॅकल्टी खूप छान आहे. बेस्ट रिव्ह्यू आहे. थँक्यू.